या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी मंत्री कृष्णराव डोळे साहेब, त्यानंतर माननीय सोमनाथ वगैरे साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुरेश पवार, व्यासपीठावर उपस्थित सर्व अतिथी आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व शिक्षक, आज मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षण सहकारी पतसंस्थेचा 38वा वार्षिक सभा होती. तर त्याचसोबतच आपण आदर्श शिक्षक, आदर्श शाळा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ पण आयोजित केलेला आहे. मुळात शिक्षण पतसंस्थेचं मराठी योजना वगैरे ज्या राबवल्या त्यांनी पाहिल्या, म्हणजे शिक्षकांना आर्थिक मदत पण या संस्थेमार्फत केली जाते. म्हणजे आम्ही बऱ्याचदा आपण प्रशासकीय काम आणि हे आपल्या अंतर राहतो गुणवत्ता वगैरे होते, पण शिक्षकांच्या ज्या अडीअडचणी असतात त्यावेळेस अशा प्रकारे पतसंस्था स्थापन करून मदत केली जाते आणि तो एक शिक्षकांना आधार म्हणून पतसंस्थेमार्फत काम केलं जातं. दुसरी बाब अशी की आता जे आदर्श शिक्षक आहेत किंवा त्यांना पुरस्कार मिळतात, त्यांना एक प्रेरणा पण मिळते किंवा भविष्यात अजून आपण असं चांगलं काम करावं जेणेकरून आपल्या कामाची कुठेतरी दखल घेतली जाते. तर त्यांना सुद्धा भावी वाटण्यासाठी शुभेच्छा देतो मी. आणि एक शिक्षकांना आता आव्हान आहे की सध्या तंत्रज्ञानामुळे आम्ही प्रशासनामध्ये बऱ्याच तंत्रज्ञानाचा वापर करतो, पण या तंत्रज्ञानामुळे मुलांचं बाळपण हरवत चाललं आहे. तर ते वापस आणून द्यायचे तुमच्यापुरतं फार मोठं आव्हान आहे. तिथे तुम्ही स्वीकारावं आणि त्यांना पुन्हा खेळाकडे घेऊन जावं किंवा त्या मोबाईलमधनं किंवा टी व्हीच्या स्क्रीनमधनं काढून त्यांना पुस्तकामध्ये किंवा पुस्तकामधनं वाचनामध्ये काय वेगळं जे आमचं बालपण जे होतं तसं बालपण आता राहिलं नाही आहे. तर ते आव्हान तुम्ही स्वीकारावं आणि त्या पद्धतीनं योग्य काम करावं यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी सर्व पतसंस्थेच्या सर्वांचा आभार मानतो आणि माझी मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद.